महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बिद्री बोरोडे मतदारसंघातून जिल्हा परिषदच्या उमेदवार श्रीमती शोभाताई फराटे वहिनी काकी आणि त्यांच्या विरुद्ध उभा आहेत कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीमधून फुटून गेलेल्या सौभाग्यवती शीतल फराटे। या दोघांच्या मध्ये लढत चालू आहे। तसं बघायला गेलं तर हा आदरणीय मुश्रीफ साहेबांचा हा बालेकिल्ला बिद्री बोरोडे मतदारसंघ आहे। यामध्ये मी काही व्यावसायिकांची या ठिकाणी प्रतिक्रिया विचारतो, त्यांना काय वाटतंय या दोन्ही उमेदवारामध्ये कोण निवडून येईल असं वाटतंय। आता हे बिद्री आणि बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघातून शोभा गणपतराव फराटे हे चांगल्या मताने विजयी होतील अशी मला 100% गॅरंटी वाटते। बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघातील विकास सांगायचं म्हटलं तर बराचसा भरपूर विकास केलेला आहे। बोरोडे गावातील ज्योतिबा मंदिराचा वरचा सांस्कृतिक हॉल बांधलेला आहे। ज्योतिबा मंदिराच्या सोबती पीव्ही ब्लॉक घातलेले आहेत। परत बोरोडे गावाला जाणारे मेन रोड 5 आहेत, त्यातील बिद्री ते बोरोडे हा मेन रस्ता त्याने डांबरीकरण केलेला आहे। परत मालवे रोडला जाणारा रस्ता मालवे ते बोरोडे हा एक रस्ता केलेला आहे। फाटा क्रमांक 3चा रस्ता उंदरवाडीला जाणारा हा एक रस्ता मुश्रीफ साहेबांच्या फंडातून केलेला आहे। परत बोरोडे ते पालखी जाणारा रस्ता फराटवाडी हा एक रस्ता त्यांनी केलेला आहे। परत पातळीची माळवाडी म्हणून रस्ता इकडे आहे, त्याच्यामध्ये तो रस्ता डांबरीकरण अधिक फुल असा विकास कामं केलेले आहेत। परत उंदरवाडीचे बेलजाई मंदिराचं त्याचं म्हणजे डेव्हलपमेंटचं काम मनोज भाऊनी केलेला आहे। उंदरवाडी मेन रोड रस्ता हा सुद्धा मनोज भाऊनी केलेला आहे। आणि मनोज भाऊंच्या बाबतीत सांगायचं झालं तो सर्वसामान्यांचा भाव आहे। आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं त्यांचे वडील आणि ते स्वतः त्यांच्या वडिलांच्या पासून राजकारण त्यांनी 30-35 वर्ष राजकारण बोरोडे गावात त्यांनी केलेलं आहे। त्यांचं राजकारण म्हणजे सर्वसामान्य लोकांना हाताला धरून त्यांनी सर्व लोकांच्या कामासाठी धावून जाणे, स्वतः तात्या जायचे। तात्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचा लोकमत गावामध्ये आणि या भागात त्यांचा भरपूर कामं केलेले आहेत। व्हाईस चेअरमन स्वतः ते होते, आता भाऊ व्हाईस चेअरमन आहेत, ते सुद्धा लोकांच्या पर्यंत कामं करतात। लोकांची कामं केल्याशिवाय लोकांना अजिबात तिकडे जाऊच देत नाहीत। घरी सुद्धा जरी गेलं तर तुम्हाला एक कप का चहा असं मिळणारच आणि तुमच्याबरोबर तुमची कामांची विचारपूस केल्याशिवाय ते थांबत नाहीत। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी